श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। चंद्रभागेच्या पावन तीरावर वसलेलं पंढरी क्षेत्र, पंढरी क्षेत्राचं अधिष्ठान भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विटेवर उभा राहिलेला जो परमात्मा आहे तो कुठून आला आपण बघितलं, तो उभा राहिला आपण बघितलं, कटेवर हात ठेवून जो परमात्मा उभा आहे, कमरेवर हात ठेवून जो परमात्मा उभा आहे, थोडंसं जर आपण बघितलं बाबा त्याने कटेवर हात का ठेवले असतील, भगवंताचे हात त्याने कमरेवर का ठेवले, त्याच्या काही भावना संतांनी फार गोड सांगितल्या। परमात्म्याने हात कमरेवर ठेवले याचं मुख्य पहिला भाव सांगितलाय संतांनी, देवाचे हात दुखायला लागले, भगवंताचे हात थकले होते, देवाचे हात थकले। महाराज देवाचे हात थकले? हो थकले ना। कसं काय थकले? प्रसंग, महाराज धर्मराजाच्या राजसूय यज्ञामध्ये सगळ्या लोकांच्या पंक्तीचे पात्र उचलण्याचं काम याने केलं। हा जो विटेवर उभा आहे ना, हा पंक्तीतले पात्र उचलत होता। काही नसतं आपल्याकडे, थोडीशी कुठेतरी श्रीमंती असते, सत्ता असते। जेव्हा लोक जेवत असतात तेव्हा माणूस तिथून जात असताना त्याच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करेन, यांना वाढा, यांना वाढा, यांना द्या, माझी पंगत आहे, मी दिली पंगत, असं म्हणणारा एक मनुष्य, एक मानव, तो कुठे? जगाला निर्माण करणारा परमात्मा स्वतः पंक्तीतले पात्र उचलतो, तो देव कुठे? मोठ्या माणसाचं मोठेपण आहे, त्याला देव उगीच नाही म्हणत। आपल्या भक्तांसाठी त्याने पात्र उचलले आणि ते पात्र उचलल्याचा परिणाम परमात्म्याचे हात दुखायला लागले, म्हणून त्याने कमरेवर हात ठेवले। एक भाव, भगवान श्री कृष्ण परमात्मा गोकुळात असताना 9 लाख गायी चारत होता ना, आणि त्या 9 लाख गायीचं दूध काढायचं काम एकटा करत होता। अहो एका गायीचं धार जर काढायची असेल ना, दूध काढायचं असेल ना, चांगला कट्टर शेतकरी असू द्या, तोही दमतो, थकतो। 9 लाख गायीची धार काढून काढून कृष्ण कन्हैया परमात्मा थकला, त्याचे हात दुखायला लागले, म्हणून त्याने विटेवर उभा राहिल्यानंतर हात कमरेवर ठेवले। तुम्ही बघा ना, थकलेला माणूस असा कमरेवर हात ठेवतो बघा, तो थकलेला हे दिसतं ना, थकला तो। तिसरा भाव सांगितला गेलाय महाभारतामध्ये, अर्जुनाच्या घोड्याचा लगाम लावायचं काम त्याचं होतं। बरं, रोज तेवढंच काम करायचं त्याला। माऊली म्हणतात
देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे। अर्जुनाची घोडे धुतली अनंते। आहा, परमात्मा लगाम लावण्याचं काम करतो अर्जुनाच्या घोड्यांना, आणि ते काम करून 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 देवाचे हात थकले, म्हणून देवाने कमरेवर हात ठेवले। तिसरा भाव, तिकडे पंक्तीला पात्र उचलले, इकडे घोड्याची लगाम लावायचं काम करतो, गायीची धार काढायचं काम करतो विश्व मालक परमात्मा। शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरण्याचं काम करतो, चंदन उगळण्याचं काम करतो बरं का महाराज। नाथ महाराजांकडे परमात्मा कावडीने पाणी भरण्याचं काम करतो, चंदन उगाळून देण्याचं काम करतो, घरातली सगळी सेवा करतो विठोबा। आणि ती करत असताना नाथ महाराज पूजेला बसायचे आणि देव महाराज चंदन उगळायचं। श्रीखंड्या, चंदन कुणासाठी उगळायचं आहे? देवा करता। आता देव कोण आहे? जो गंध उगाळतोय तोच देव आहे ना महाराज। वारकरी संप्रदायाने ते चित्र रेखाटताना महाराज एक इतकी गोड चाल आहे ना महाराज जुनी। श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, म्हणजे चंदन उगाळून देण्याकरता वेळ लागतो ना, मग तेवढा वेळ त्या चालीमध्ये सुद्धा बांधलेला आहे बरोबर महाराज। चंदन उगाळण्याकरता जेवढा वेळ लागावा, उगाळूनी करी, चंदन उघडून द्यावं। एवढंच नाही, वस्त्र गंगा तिरी धुत से। महाराज नाथ महाराजांच्याकडे किती किती कामं करावी या परमात्म्याने। फार गोड गायलं महाराज। आमची गंधर्व सभा फार गोड आहेत, फार गुणी आहेत, प्रेमी आहेत, नामधारक आहेत, विठोबावर प्रेम करणारी माणसं आहेत। माझ्यासाठी फार आनंददायी क्षण यांच्यामुळे। कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, आणि म्हणून त्या कावडीने पाणी भरत असताना, गंध उगाळून देत असताना देवाचे हात थकले, आणि म्हणून त्याने कटेवर हात ठेवले। हात दुखले, हात थकले म्हणून कमरेवर ठेवले। आता कमरेवरच का ठेवले त्याचाही भाव बघू ना आपण। यशोदा मातेने भगवान श्री कृष्ण परमात्म्याला उखळाला बांधलं होतं ना लहानपणी, तेव्हा कमरेला दाबो बांधतात ना, उखळाला बांधलं असं त्याला। मग देव लहान होता, त्याची कंबर दुखते असा भाव आहे, आणि म्हणून त्याच्या कमरेला व्यथा झाली, म्हणून त्याचं कंबर दुखते हे दाखवण्याकरता परमात्म्याने कमरेवर हात ठेवले। दुसरा भाव सांगतो, परमात्मा सांगतायत मी 3 रामांपैकी मधला राम आहे। या सृष्टीवर 3 राम आहेत, एक परशुराम, 2 दाशरथी राम, आणि 3 बलराम। परशुराम, दाशरथी राम आणि बलराम याच्यापैकी मी पहिला नाही, दुसरा नाही, मधला आहे। आणि कंबर आपल्या शरीरातला मधला भाग आहे ना, मधला अवयव आहे, मधला भाग आहे। मी बलरामही नाही आणि परशुरामही नाही, मी दाशरथी राम आहे, म्हणून मधला भाग दाखवायचा आहे ना, म्हणून कमरेवर हात। आणि जगाकडे पाहत असताना, जगाचा उद्धार करत असताना, संसारातल्या तमाम दुःखाने भरलेल्या जनसमुदायाला भगवंत सांगतो काळजी करू नका, घाबरू नका, तुम्हाला ज्या संसारातून प्रवास करायचा आहे,
ज्या भवसागरातून जायचंय त्या भवसागरातलं पाणी फक्त आणि फक्त माझ्या कमरी इतकं आहे. मी समर्थ आहे तुम्हाला वाचवण्याकरता, घाबरू नका. म्हणून परमात्मा कमरेवर हात ठेवतो. संसारातल्या घाबरलेल्या लोकांना भगवंत सांगतो, घाबरू नका, चिंता क्लेश दुःख करू नका. अरे मी आहे, कार्य करीत असे चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या. मार्ग दाखवतो ना महाराज तो परमात्मा. आणि म्हणून घाबरू नका. श्रीवत्सलांछन परमात्मा, कौस्तुभ मणी धारण केलेला आहे, कटेवर हात आहेत, विटेवर उभा आहे, सुंदर असं पितांबर आहे परमात्म्याचं, कानात मकर कुंडल आहेत, वैजयंती माला आहेत. आणि असा तो परमात्मा विटेवर उभा राहिला. आणि त्याला पाहण्याकरता भगवान शंकरजी निघाले. आता जाताना एकटे निघाले, पण पार्वती ऐसे म्हणाल्या, देवा एकटे चाललात, त्याच्या सगळ्या रूपांना पाहण्याकरता मला घेऊन जाता, मग आज नाही का येणार? चालेल, चला. हट्ट पुरवावा लागतो ना महाराज, पत्नी आहे ना ती, हट्ट पुरवावं लागेल. चालेल, हरकत नाही. पार्वती माता निघाली. पार्वती माता निघाली. गणपती बाप्पा म्हटले, प्रभू मला पण यायचंय, चला. नंदी भगवंताचे वाहन शंकराचे तेही निघाले आणि शेषही निघाले. या सगळ्यांना घेऊन पंढरी क्षेत्रामध्ये ही मंडळी आली. आणि पंढरपुराच्या गर्दीचं काय वर्णन करावं महाराज? सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, गर्दीच गर्दी. हा, एवढ्या गर्दीमध्ये पार्वती माता चालत असताना थकली आणि तिने भगवान शंकराला सांगितलं, देवा फार गर्दी हो, आता मला चालणं होत नाही. आणि ती गर्दी सहन होईना पार्वती मातेला. भगवंत म्हटले, मग इथंच थांबते म्हटले. पार्वती माता जिथं थांबली त्याला आपण पद्मतळ म्हणतो. तिथे पद्मावती मंदिर आहे पंढरी क्षेत्रामध्ये. पद्मतळावर थांबली पार्वती माता, पद्मावती मंदिर. थोडस पुढे आले, महाद्वाराच्या आत नंदी महाराजांना कसं जाऊ देतील लोक, गर्दी प्रचंड होती. नंदीला सांगितलंय, बाबा नो एंट्री. आणि मग नंदी महाराज बाहेर आहेत. एरवी नंदी कुठे असतात आपण जरा विचार करा. आणि पंढरपुरातले नंदी महाराज कुठे आहेत? मारुतरायाच्या पुढे. एरवी ते भगवान शंकराच्या पुढे तिथे उभा आहे. थोडस पुढे गेले, आतमध्ये गेलं की गणपती बाप्पा थकले. म्हटले, देवा आता मी इथंच थांबतो. गणपती बाप्पा महाद्वाराच्या आत थांबले. ते गणपती मंदिर हे सगळं आहे, हे सगळं महात्म्य तिथलं. गणपतीराया थांबले, त्याच्या पुढे शेष थांबलेत. आणि सगळ्या गर्दीतून भगवान शंकर पुढे गेले आणि पांडुरंगाला बघितलं. हरिहराचं मिलन झालं. केवढा आनंद महाराज! साक्षात विटेवरचा हा परमात्मा बघितला भगवान शंकरांनी. फार आनंद वाटला भगवान शंकरांना. देवा, अद्भुत लीला आहे आपली. कधी कुठलं रूप धारण कराल आणि कधी मोहात पाडाल मला काही सांगता येत नाही. मला भगवंत हसतात. आलात आपण, आनंद आहे. देवा आलो, पण एवढ्या गर्दीत थकलोय मी सुद्धा. बसायला कुठे जागा आहे काय? आता कुठे जागा होती महाराज? गर्दी पूर्ण होती ना मंदिरामध्ये. आणि भगवान पांडुरंगाला भगवान शंकर म्हणतात, बसायला जागा? सांगितलं आता जागा कुठेच नाही. कारण पाठीमागे जी थोडीशी जागा होती ती शेषाने घेतली होती ना. भगवान शेष नारायण पांडुरंगाच्या मागे. बाकी कुठेही जागा नाही. मग भगवान शंकरांना जागा दिली कुठे हो? सांगितलं, देवा आता खाली तर कुठे जागा नाही, मग आपण उठा आणि माझ्या मस्तकावर बसा. काय माझ्या पांडुरंगाची लीला आहे बघा. असा देव तुम्हाला सापडणार नाही हो. भगवान शंकराला ज्याने आपल्या मस्तकावर धारण केलं, म्हणून पांडुरंगाच्या मस्तकावर भगवान शंकर बसलेले आहेत. हा इतिहास आहे. बर, हे झालं त्याचं स्वरूप. आता त्या पंढरी क्षेत्र जे बनवलंय त्या क्षेत्राला सुरक्षा कवच, पंढरपूरला सांभाळणारं कोण होतं?
भगवंताने काळ भैरवनाथाला निर्माण केलं होतं. पण पंढरपुरात काळ भैरवनाथ मंदिर आहे आणि ते काळ भैरव चारही दिशेला सुरक्षित पंढरीचं रक्षण करण्याकरता नेमून दिले होते. पंढरी क्षेत्रामध्ये भीमरथी आहे, भीमा नदी आहे, चंद्रभागा नदी आहे. मग या चंद्रभागेबद्दल, भीमरथीबद्दल काय मत आहे महाराज? शास्त्राने जे वर्णन केलंय, त्रिपुरासूर नावाचा दैत्य मारण्याकरता भगवान शंकराने मोठ्या आवेगाने त्याच्यावर झडप घातली आणि ती झडप घालताना भगवान शंकर घामाघूम झाले आणि आलेला जो स्वेद होता, घाम होता, तो जो घाम वगळला ना, त्या वगळलेल्या घामातून जी नदी निर्माण झाली तिला भीमरथी म्हणतात. भीमरथी, पंढरीचा इतिहास. आणि ज्या आवेगामुळे भीमरथी निर्माण झाली, पुन्हा भगवान शंकराचा तो त्रागा राग कमी करण्याकरता पुन्हा भगवान शंकरांना तिथं स्नान करावं लागलं, असा इतिहास आहे. आणि म्हणून भीमरथी. चंद्राला गुरुपत्नी गमनाचा दोष आहे, बृहस्पतींनी दिलेला, आणि त्या दोषाचं निवारण होण्याकरिता बृहस्पतींनी त्याला उशाप दिला होता. याच्यातून जर सुटायचं असेल, याला तर तुला माफ करणं हे तुझ्या योग्यतेचं नाही. त्याचा यज्ञातला भाग काढून घेतला होता, पण उशाप म्हणून दिला होता. बृहस्पतीने सांगितलं, चंद्रभागेच्या तीरावर तपश्चर्या करा. आणि ती तपश्चर्या करण्याकरता चंद्र तिथे आले. चंद्राने तपश्चर्या केली आहे चंद्रभागेच्या तीरावर. अखंड त्या नदीला तसं नाव भीमरथीच होतं. चंद्राने तिथे तपश्चर्या करून स्नान ज्या भागात केलं तो भाग पंढरीच्या लगतचा होता. चंद्राला झालेला क्षयरोग भीमरथीमध्ये स्नान केल्याने तो क्षयरोग गेला. एक क्षयरोग जो दिला होता गुरुच्या शापाने तो गेला त्या भागात स्नान केल्याने. आणि दुसरं, त्याचा जो अधिकार काढून घेतला होता चंद्राचा यज्ञातला भाग, तो त्याला पुन्हा दिला. चंद्र ज्या भागामध्ये स्नान करतो आणि आपला क्षयरोग संपवतो आणि यज्ञात त्याला पुन्हा भाग मिळतो, त्या तीर्थाचं नाव आहे चंद्रभागा. चंद्र जिथे स्नान करतो आणि आपला क्षयरोग संपवतो त्या तीर्थाचं नाव आहे चंद्रभागा. आणि म्हणून अशा भीमरथीच्या चंद्रभागेच्या तीरावर वसलेलं हे पंढरपूर. त्या पंढरपूरचा महिमा काय वर्णन करावा महाराज? सगळं कळलं आम्हाला. तो का आला हेही कळलं, त्याचं प्रयोजन काय आहे हेही कळलं, तो कसा उभा राहिला हेही कळलं. पण पंढरपूर 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 म्हणताय आम्हाला कळतं, पण आम्ही अजून कधी पंढरपूर बघितलं नाही ना महाराज. पण नेमकं पंढरपूर तरी आहे कुठे? महाराज संतांनी त्याचे पुरावे आणि प्रमाण इतके गोड दिलेत. त्यांनी सांगितलं, ऐका, पंढरपूर बघितलं नाही, एक तर ते मृत्यू लोकात आहे, दुसरी गोष्ट ते जम्बूद्वीपात आहे, आणि तिसरी गोष्ट ते पंढरपूर भीमा नदीच्या तीरावर आहे. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा. धर्माचं मुख्य क्षेत्र नगर म्हणजे पंढरपूर आहे बरं का. पंढरपूर हे क्षेत्र धर्माचं नगर आहे, आणि म्हणून तिथे आपण जाऊ, तो आपलं सगळं सगळं दुःख निवारण करेन, तो संकटातून आपल्याला मुक्त करेन. आणि म्हणून माणूस मनुष्य होऊन जेव्हा जन्माला येतो तेव्हा भगवंताचं दर्शन हे त्याच्यासाठी जीवनातली सगळ्यात मोठी कर्तव्यता आहे. मनुष्याने भगवत दर्शन करावं.
आणि म्हणून विटेवरचा पांडुरंग परमात्मा पाहण्याकरता आज संपूर्ण देश, संपूर्ण विश्व आकर्षित होतं. काय कारण? त्याचं महात्म्य तेवढं आहे. पण सांगू मी आपल्याला, अध्यात्म हे भाव विश्वातलं असतं. अध्यात्मात भाव लागतो, श्रद्धा लागते. श्रद्धावान लभते ज्ञान म्हटलंय ना, श्रद्धा लागते. पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ते साक्षात भगवंताचं तीर्थ आहे या भावनेने जर आपण तिथे गेलो तर मग कळतं महाराज, ती साक्षात विश्वकर्म्याने बनवलेली नगरी आहे, परमात्म्याची नगरी आहे. भाव लागतो. नाही तर पंढरपूरला अनेक लोक येतात. कधी कधी लोकांची सोय अशी असते, ते जातात म्हणून आपण गेलं पाहिजे. बरेच लोक पंढरपूरला जातात म्हणून आपण चला, असं नाही. भक्तीला ज्ञानाचा डोळा अपेक्षित असतो ना, त्यामुळे पंढरी क्षेत्राला येत असताना अगोदर आपण तो ज्ञानाचा डोळाही मिळवला पाहिजे. त्याचं महात्म्य नेमकं काय आहे, चंद्रभागेचं भाव काय आहे, पंढरी क्षेत्राचं महिमान नेमकं काय आहे, हे जाणून मग तिथं आलं पाहिजे. देव जिथं वेडा होतो, सगळे संत जिथं वेडे होऊन तिथे येतात, त्याला पाहण्याकरता येतात. त्याला पाहण्याकरता येत असताना तो ज्ञानाचा डोळा घेऊन आलं पाहिजे, तो घेऊन आलं पाहिजे. जगात लोक तिथं येत नाहीत असं नाही, भक्ती करत नाहीत असं नाही महाराज. नाही, माणूस जन्मताच भक्ती करताना दिसतो आपल्याला. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशी. परमार्थ सगळी लोक करतात, पण बाह्यरंगाची भक्ती आहे ना, विटेवरचा परमात्मा हा अंतरंग स्वीकारतो. माऊलींनी असं म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये, हा जो माझा परमात्मा ना विटेवरचा, हा फक्त आणि फक्त अंतरंग भक्ती असेल तरच स्वीकारतो. एरवी तरी पंडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्मतो तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हानीला, कडू दुधिया माखीला, गुळे जैसा. किती गोड आहे ना महाराज माऊलींची भाषा. कळस ढिमाचे पोकळ, जळोवरील ते झळाळ, काय करावे चित्री व फळ आतशेनू. बाह्यरंगाने जगात लोक भरपूर भक्ती करताना दिसतात, पण तो परमात्मा स्वीकारतो ती अंतरंग भक्ती. महाराज, ज्याला भूक लागली आहे, आज एकादशीचा उपवास झाला, उद्या सोमवारचा उपवास आला, मंगळवारचा उपवास, आणि जेव्हा कडाक्याची भूक लागते ना, तेव्हा तो बायकोला म्हणते, बघ मला इतकी भूक लागली, जाम भूक लागली, काही कर पण पहिलं खायला दे. बायको म्हटली, बघा ताट तुमच्या पुढंच आहे. तो म्हटलं, अगं एक एक घास खाऊन पोट कधी भरणार आहे. बायको म्हटली, मग सोपा मार्ग सांगते. काय? सगळं बनवलेले पदार्थ एका उपरण्यात घेऊ आपण रुमालात, आणि ते उपरणच तुमच्या पोटाला बांधू. चालेल काय हो? पोटाची भूक कशी क्षमणार आहे? गाढवाला जर आपण चंद्रभागेत नेलं, स्नान घातलं, काय होईल महाराज? ते वाळूत आलं का पुन्हा लोळणारच आहे, नाही ना. अंतरंग होऊन जावं लागेल ना, बाह्यरंग नाही. आणि म्हणून त्याचं महात्म्य आहे, ज्ञानाचा डोळा घेऊन जा. अमुक महात्म्य पंढरीच. पंढरी क्षेत्रामध्ये जी प्रदक्षिणा केली जाते ना महाराज, ती प्रदक्षिणा पहाटेच का करावी हो? कारण पहाटे वसिष्ठ, विश्वामित्र, कण्व असे सगळे मुनी पहाटेच्या वेळेला पंढरीची प्रदक्षिणा करत असतात. आणि म्हणून आपण सुद्धा त्या सत्रातच पहाटेच आपण प्रदक्षिणा करावी, हा नियम आहे. बर, पंढरीचा काला आषाढीचा पौर्णिमेला होतो. द्वादशीच्या क्षीरापती संपल्यानंतर लोक यायची गडबड करतात, पण नियम काय? पौर्णिमा होईपर्यंत थांबा, आणि गोपाळपुऱ्यात जो काला होतो तो काला सेवन करून मग निघा. कारण पंढरपूरच्या वाळवंटात जो काला होतो तो आता यमुनेत होत नाही, तिथला काला तिथे होत नाही, तो इथेच होतो महाराज. पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात होतो, म्हणून तो हा तोच आहे.
कारण वाळवंटातच कालावतो, तिथे होत नाही. आणि म्हणून असा हा भगवान परमात्मा. आणि अशा या क्षेत्राला तुम्ही पहा, डोळा पहावी पंढरी म्हटलंय. वाचने पंढरी म्हणा, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, म्हणा पंढरी म्हणा. काय महात्म्य पंढरीच. काही म्हटले गर्दी असते, ठीक आहे, दुरून कळस बघा. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. काही म्हटले महाराज होईल तेवढ्याने होईल ना. अहो कळस बघा नाही, नुसतं कळसाच्या पाठीमागे, मंदिराच्या पाठीमागे उभा राहा, चालेल. पाहता देऊळाची पाठ तीर्थे घडती 360. जर कळसाचं वरून जर असं पाणी पावसाळ्यात जर असं खाली आलं ना, नुसतं त्याच्या खाली जाऊन उभा राहा. स्नान करिता पान्हाळे, पंढरीच्या मंदिरावरून पडणाऱ्या पाण्यात स्नान केलं तरी उद्धार होईल. काय महिमान वर्णन करावं संतांनी. आणि म्हणून त्या भगवंताची सेवा मनातून करा, मनोभावाने करा, मनोभावाने करा. एक अतिशय गोड वारकरी पारंपरिक चाल यापुढे आमचे गोरख महाराज सादर करतील. परमात्म्याची सेवा मनोभावाने आपण करावी. नवसीये वो माझे नवसीये. आणि म्हणून परमात्म्याची सेवा करा, हा वारकऱ्यांचा भाव आहे, त्याची सेवा करावी. आणि अशा या पंढरी क्षेत्राचं हे महिमान, त्या भगवान श्री पंढरीनाथाची पांडुरंगाची कथा आपण पाहत आहोत. आजची कथा आज याच ठिकाणी विराम घेईल. उद्याची कथा परमात्म्याची पाहत असताना उद्या त्या पांडुरंग परमात्म्याचं नाम महात्म्य, त्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं रूप महात्म्य आणि त्याचं गुण महात्म्य, भगवंताची नामकथा, रूपकथा आणि गुणकथा याचा विचार आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आजच्या कथेमध्ये भगवान श्री परमात्मा द्वारकेहून पंढरी क्षेत्रामध्ये दाखल झाला, तो विटेवर उभा राहिला, त्याचं स्वरूप आणि त्या क्षेत्राचं महात्म्य आजच्या कथेत आपण पाहिलं. उद्याच्या कथामध्ये भगवंताची पुढची कथा आपण पाहणार आहोत.